नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण बघत असताना केंद्रीय कार्यकारी मंडळ त्या राज्यांचे कार्यकारी मंडळाची रचना त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु या रचनेचा अभ्यास करत असताना की राज्याचे जे काही मार्गदर्शक धोरण किंवा मार्गदर्शकी तत्त्वे आहे त्यांची चर्चा करणे या ठिकाणी सर्वप्रथम क्रमप्राप्त ठरत असते. राज्याचे स्वरूप किंवा राज्य असे न राहता त्याला कल्याणकारी राज्याचे स्वरूप प्राप्त व्हावे म्हणून राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे ही अत्यंत महत्त्वाची असतात. राज्यघटनेच्या 4थ्या भागात कलम 36 ते 51 मध्ये राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. मूलभूत हक्कांना न डावलता राज्यांनी करावयाच्या कामाचा समावेश मार्गदर्शक तत्त्वात करण्यात आला आहे. मार्गदर्शक तत्त्वे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत कारण भारतात लोकशाही मजबूत आणि परिणामकारक करता यावी. मार्गदर्शक तत्त्वानुसार भविष्य काळात राज्यांना आपले धोरण ठरविण्यासाठी सोपे जावे हाच त्यामागचा उद्देश असावा असे वाटते. राज्यातील नागरिकांची सामाजिक राजकीय प्रगती व्हावी, सर्वांना समान संधी प्राप्त व्हावी, समाजवादी समाजरचना निर्माण करता यावी अशी अपेक्षा घटनाकारांनी व्यक्त केली होती. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्याने काय करावे याचे मार्गदर्शन व्हावे म्हणून घटनेच्या 4थ्या प्रकरणात ही नीतिदर्शक तत्त्वे किंवा मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे भारताच्या राज्यघटनेत स्पॅनिश आणि आयर्लंडच्या राज्यघटनेवरून समाविष्ट करण्यात आली असावी. त्याचप्रमाणे शिलोंच्याही राज्यघटनेत अशाच प्रकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे. मार्गदर्शक तत्त्वांच्या निर्मितीमुळे भारताच्या राज्यघटनेस आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सामाजिक न्याय, समान संधी, आर्थिक समता, समाजवादी समाजरचना यांची हमी देण्यात आली आहे. मूलभूत अधिकार या 3ऱ्या प्रकरणात व्यक्ती स्वातंत्र्य अधिकाराची चर्चा करण्यात आली. हे अधिकार राजकीय लोकशाहीसाठी आवश्यक असतात, परंतु आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी केवळ आर्थिक अधिकार पुरेसे नाहीत. म्हणून घटनाकारांनी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद केली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे राज्यांनी कार्यान्वित करावयाची असली तरी त्यातील काही तरतुदींचा लोकहितासाठी केंद्र सरकार आग्रह करू शकते किंवा एखाद्या तरतुदीच्या कार्यवाहीसाठी स्वतः पुढाकार घेऊ शकते. तसा कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. मग या मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती मागे उल्लेख केल्याप्रमाणे स्पॅनिश आणि आयर्लंड यांच्या राज्यघटनेतील तरतुदीचा प्रभाव भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्त्वावर पडला असे भाष्यकारांचे म्हणणे आहे. तसेच ब्रिटिश काळातील 1935च्या कायद्याचाही प्रभाव प्रस्तुत मार्गदर्शक तत्त्वामध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल यांनी राज्याच्या गव्हर्नरांना राज्यकारभाराच्या योग्य अंमलबजावणीसाठी काही सूचनापत्रक पाठविले होते. तो नुसता राज्यघटना तयार करताना उपयोगात आला आणि त्याला अनुसरून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली. या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येणार नाही. चंपकन दोरायजन विरुद्ध मद्रास राज्य या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की मूलभूत हक्कांना पूरक असेच मार्गदर्शक तत्त्वांचा कार्य असावे. म्हणजेच कायदा करताना विधायक मार्गदर्शन एवढेच या तत्त्वांचे कार्य असेल. कुरेशी विरुद्ध बिहार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने या तत्त्वांना प्राधान्य देऊन मूलभूत हक्कांना दुय्यम स्थान दिलेले आहे. हक्कावर आक्रमण न करता ही तत्त्वे अंमलात आणावी असे म्हटले. जमीनदारी विरुद्ध कायदा करताना केरळमध्ये मात्र मार्गदर्शक तत्त्वांनाच प्राधान्य देण्यात आले होते. यावरून असे दिसते की न्यायालयांनीच मार्गदर्शक तत्त्वांबाबतची भूमिका
मधून स्पष्ट केली आहे. जनतेची भूमिका या बाबतीत स्पष्ट आहे. मूलभूत अधिकारात ज्या सवलती आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याला अनुसरून मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही करावी हेही मान्य होऊ लागले. त्यावेळी मार्गदर्शक तत्त्वांना दुय्यम स्थान असते तेव्हा ती बंधनकारक नसतात असे समजून राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर लोकमनाचा दबाव आणून ती तत्त्वे अंमलात आणण्याची सक्ती राज्यावर केली जाऊ शकते. असे असले तरी न्यायालये मार्गदर्शक तत्त्वातील भूमिकांकडे दुर्लक्ष करीत नसून उलट त्यांचा लोक कल्याणासाठी उपयोग करून घेत असतात. परंतु हेही खरे आहे की त्यांची काही कार्यवाही न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. राज्यांनी ते पाळले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध दाद मागता येत नाही. मार्गदर्शक तत्त्वाचे स्वरूप मार्गदर्शक असल्यामुळे ती तत्त्वे राबविणे राज्यावर बंधनकारक नाही. विद्यार्थी मित्र हो, आपण बघितलं की भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4मध्ये कलम नंबर 36 पासून तर 51पर्यंत मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे राज्यांना लोककल्याणकारी भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असताना अत्यंत महत्त्वाचे असतात. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत असे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. केवळ मूलभूत अधिकार देऊन होणार नाही, तर राज्यांनी जी करावयाची कामं आहेत ती लोककल्याणकारी असली पाहिजेत. म्हणजे लोकांचे मूलभूत अधिकार अबाधित ठेवून जनतेचा विकास, राष्ट्राचा विकास त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. हा उद्देश या राज्यांच्या मार्गदर्शक तत्त्वातून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आयर्लंड, स्पॅनिश या देशांच्या राज्यघटनांमधून आपण राज्यांची जी मार्गदर्शक तत्त्वे ही स्वीकारलेली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश केवळ लोककल्याण, जनतेचं कल्याण करणे हा आहे. परंतु राज्याने ही कल्याणकारी कामं करत असताना जर त्या ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष केलं किंवा कानाडोळा केला तर त्या ठिकाणी आपण न्यायालयामध्ये दाद त्या ठिकाणी मागू शकत नाहीत. कारण राज्याची मार्गदर्शक तत्त्वे ही त्या राज्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर किंवा स्वेच्छेने त्या ठिकाणी त्यांनी पार पाडले पाहिजेत असं त्या ठिकाणी होतो. यासाठी कोणत्याही प्रकारचा कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही किंवा सक्ती त्यामधून आपल्याला दिसून येत नाही. परंतु मूलभूत अधिकारात ज्या सवलती आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यात अनुसरून मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही करावी ही मान्य होऊ लागली. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांना दुय्यम स्थान असतात किंवा ते बंधनकारक नसतात असे समजून राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तर लोकमनाचा दबाव आणून ती तत्त्वे अंमलात आणण्याची सक्ती राज्यावर केली जाऊ शकते. असे असले तरी न्यायालये मार्गदर्शक तत्त्वातील भूमिकाकडे दुर्लक्ष करीत नसून उलट त्यांचा लोककल्याणासाठी उपयोग करून घेत असतात. परंतु हेही खरे आहे की त्यांची कार्यवाही न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. राज्यांनी ते पाळले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध दाद मागता येत नाही. मार्गदर्शक तत्त्वाचे स्वरूप मार्गदर्शक असल्यामुळे ते तत्त्वे राज्यावर राबविणे बंधनकारक त्या ठिकाणी झालेले आपल्याला बंधनकारक नाही. परंतु लोकमताचा दबाव किंवा निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. जास्तीत जास्त जनतेचं कल्याण त्या ठिकाणी अपेक्षित असतं. अलीकडील ती राज्य आहेत ही केवळ पॉलिसी स्टेट स्वरूपाची आपल्याला दिसून येत नाही, तर लोककल्याण हा त्यांचा अंतर्भूत आत्मा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपाचे मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत महत्त्वाची असतात. मग या मार्गदर्शक तत्त्वांचा जे महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे, ते आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयाद्वारे कार्यान्वित करता येत नसले तरी त्यांच्यामागे जनशक्ती आहे, जी जनतंत्राची सर्वात मोठी शक्ती आहे. लोकशाहीत कोणतेही सरकार जनमताची प्रतारणा करू शकत नाही. जर त्यांची प्रतारणा केली तर शासनात लोकक्षोभास सामोरे जावे लागेल. अभ्यासकांच्या मते कोणतेही लोकप्रिय सरकार घटनेच्या भाग 4कडे दुर्लक्ष करू शकत नाही. मार्गदर्शक तत्त्वे या अर्थाने शासनात समाजाभिमुख व जबाबदारी करणे हे तत्त्वासाठी उपयोगाचे आहे. शासनाचे मूल्यमापन देखील यातून होत असते. शासनाच्या यशस्वीतेचे मुख्य मोजमाप मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
जे शासन मार्गदर्शक तत्वानुसार काम करील त्या जनता पाठिंबा देईल. जर शासनाने या तत्वांचा अवहेर केल्यास जनता त्यास पाठिंबा देईल. बँकेच्या राष्ट्रीयीकरणानंतर व तनखेबंदीनंतर जनतेने श्रीमती गांधीस पाठिंबा दिला, तर शहाबानो खटल्यातील निर्णयाच्या विरोधात कायदा करून समान नागरी कायदा व मार्गदर्शक तत्वाची प्रतारणा केल्यामुळे राजीव गांधी प्रभावास सामोरे जावे लागलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की शासनाचं जे काम असतं त्या कामाच्या आधारेच मार्गदर्शक तत्वे त्या ठिकाणी पार पाडले जात असतात. आणि जर जनतेने शासनाने या मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष केले तर जनता त्या शासनाच्या विरोधामध्ये जाऊन मतदान त्या ठिकाणी करत असतात. आणि एक प्रकारचं शासनाचं मूल्यमापन या मार्गदर्शक तत्वांचे आधारे त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येते. एक प्रकारे एक सामाजिक क्रांतीचं साधन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 1947मध्ये भारताने राजकीय क्रांती यशस्वी केली. मात्र ही क्रांती यशस्वी करण्यासाठी सामाजिक आर्थिक क्रांती गरजेची होती. ही क्रांती यशस्वी करण्यासाठी घटनेत मार्गदर्शक तत्वांची तरतूद करण्यात आली. या अर्थाने भारतात संपूर्ण क्रांती यशस्वी करण्याचे साधन म्हणजे मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी आहे. न्यायालयांचे योगदान. न्यायालयामार्फत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करता येत नाही असा युक्तिवाद केला जात असला तरी हे खरे नाही. न्यायालयाने अनेक निर्णय मार्गदर्शक तत्वांना विचारात घेऊन दिलेले आहेत. शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मार्गदर्शक तत्वांना लक्षात घेऊन दिला होता. सामान्य व्यक्तीस न्याय मिळावा यासाठी न्यायालयाने साधा टेलिग्राम व पोस्टकार्ड यास विनंती अर्ज गृहीत धरून निर्णय दिलेला आहे. मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत आहे. न्यायालयीन कृतीशीलता अंतर्गत जनहित याचिकेवर दिलेले सर्व निर्णय मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणारे आहेत. मार्गदर्शक तत्वे शासनास मार्गदर्शन करणारे आहेत. न्यायालय शासनाचे अंग आहे व हेच लक्षण घेऊन न्यायालयाने मार्गदर्शक तत्वांचा सन्मान त्या ठिकाणी केला आपल्याला दिसून येतो. राजकीय शिक्षण मूल्य. मार्गदर्शक तत्वांना शैक्षणिक मूल्य आहे. याचा अर्थ शासनाने जर मार्गदर्शक तत्वानुसार कायदे केले तर चर्चा होते, नाही केले तर अधिक चर्चा होते. लोकांना प्रश्न परिणाम माहीत होतात. राजकीय प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार करता मार्गदर्शक तत्वांना अतिशय महत्त्वाचं स्थान या प्रक्रियेमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. जे मार्गदर्शक तत्वांच्या महत्त्व लक्षात घेत असताना जनशक्तीचा तो आधार असतो. शासनाचे मूल्यमापन देखील या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे होत असते. सामाजिक क्रांतीचे साधन म्हणून देखील त्याकडे बघत असतात. आणि न्यायालयांचे योगदान देखील यामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण न्यायालयाने मार्गदर्शक तत्वाच्या आधारे आपले अनेक निर्णय त्या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि एक प्रकारे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली किंवा नाही केली तरी समाज मनामध्ये याची चर्चा त्या ठिकाणी घडून आल्या जात असते. एक प्रकारे शासनाचं यश आणि अपयश यामधून निश्चित त्या ठिकाणी होत असते. अशा स्वरूपामध्ये मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व शासनाच्या काळामध्ये किंवा अलीकडील काळामध्ये आपल्याला दिसून येतं. आजच्या या तासिकेमध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वांची आपण या ठिकाणी चर्चा केली. आजच्या या तासिकेला आपण थांबू. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.